अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। प्रभो, श्रीमद गुरुचरित्राच्या 7व्या अध्यायाच्या कथेला मागलच्या भागामध्ये प्रारंभ झालेला होता। मित्रसह राजाला वशिष्ठ ऋषींनी आमंत्रण देऊन गोमांस वाढलं, यानं क्रोधित होऊन त्याला ब्रह्मराक्षस होण्याचा शाप दिला आणि माझी आज्ञा नसताना, कोणीतरी कपटानं हे केलेलं असताना, माझा दोष नसताना मला शाप देतात का म्हणून क्रोधित होऊन मित्रसह राजानं सुद्धा वशिष्ठाला शाप देण्यासाठी आपल्या तळहातामध्ये पाणी घेतलं। मात्र त्यावेळेला मदयंती नावाची त्याची जी पत्नी होती, त्या पत्नीनं आपल्या पतीला रोखलं आणि सांगितलं की गुरुने शाप दिला म्हणून आपण शाप देणं उचित नाही, तुम्ही शांत व्हा, गुरुचा शाप स्वीकारा, चूक कोणाचीही असो त्याचा विचार न करता गुरुची कृपा कशी मिळेल हे पहा। मग त्यांनी ते पाणी आपल्याच पायावर टाकल्यामुळं त्याला कल्माशपाद असं नाव मिळालं। आता आपल्या पतीची समजूत काढल्यानंतर मदयंती सती ही वशिष्ठ महाराजांकडे गेली। वशिष्ठांना तिनं हात जोडले, म्हणले प्रभो, एवढा राग कशाला करता, लेकरू आहे तुमचं, कोणीतरी मुद्दाम होऊन काहीतरी हे कपट केलेलं आहे, आम्ही असं कसं करू, गुरुला बोलवून त्यांना गोमांस कसं देऊ, काहीतरी गडबड झाली आहे, आता आम्हाला त्याची जाणीव नाही, परंतु हे प्रभो, लेकराचा अपराध क्षमा करा आणि काहीतरी उशाप करा। त्यावेळेस वशिष्ठ ऋषींनी त्या मदयंती सतीची भूमिका पाहून थोडे ते शांत झाले आणि म्हणले की ठीक आहे, 12 वर्ष तू या राक्षसी योनीमध्ये राहशील आणि 12 वर्षानंतर तू पुन्हा राजा होशील, तुझ्या राज्यामध्ये येशील असा उशाप दिला आणि शांत राहशील। राक्षस जरी झालास तरी राक्षसी वृत्तीचे जो खवखवपणा आहे, राक्षसी वृत्तीचे जे दुर्गुण आहेत, त्या दुर्गुणानं अस्ताव्यस्त समाजाला करणारा न राहता शांतपणे तू राहशील, एवढा मी तुला उशाप देतो। वशिष्ठ ऋषींनी उशाप दिला, वशिष्ठ ऋषी निघून गेले। हा राजा वशिष्ठाच्या शापामुळं राक्षस झाला, वनामध्ये जायला लागला, वनामध्ये राहायला लागला। आता त्याच्या दुर्दैवानं आता त्याची पाठच सोडली नाही। त्या वनामध्ये तो असताना सुद्धा एकदा एक ब्राह्मण पती पत्नीचं तपस्वी जोडपं त्या जंगलातून जात असताना हा राक्षस झालेला असल्यामुळं, राक्षसाची भूक भयानक असल्यामुळं त्या राक्षसाला असं वाटलं की आता हे आपल्याला खाद्यपदार्थ मिळाला आहे, म्हणून त्यानं त्या ब्राह्मणावर झडप टाकली। त्या ब्राह्मण पत्नीनं मोठं कळवळून त्याला विनंती केली की अरे असं करू नको, माझ्या पतीचा घास घेऊ नको, माझ्या पतीला मारू नको, मी तुझी लेक समज, परंतु मला एवढं दान दे, माझ्या पतीला ठेव। परंतु त्या शापामुळं बुद्धिभ्रष्ट झालेली आणि त्या ब्रह्मराक्षस झालेल्या मित्रसह राजाला त्या मुलीची करुणा आली नाही, दया आली नाही आणि त्यानं तिच्या पतीचा फाडलं बाप्पा, त्याला चिरफाड केली त्याची। बाई खूप दुःखी झाली आणि तिला सुद्धा राग आला, कारण नसताना माझ्या पतीचा यानं असा वध केला। ती म्हणली, हे राक्षसा, आज जरी तू राक्षस असलास तरी मला माझ्या तपोबळामुळे माहित आहे की तू एकेकाळचा मित्रसह राजा आहेस आणि 12 वर्षानं पुन्हा राजा होणार आहेस। आमच्या पती पत्नीचा तू वियोग केलास, पती पत्नीची ताटातूट तू केलीस, मी सुद्धा तुला शाप देते की 12 वर्षानंतर तू जर घरी गेलास आणि घरी जर पत्नीचा सहवास केलास तर ज्या क्षणी सहवास करशील त्या क्षणी तुला मृत्यू येईल, असा तिनं शाप देऊन आपल्या पती बरोबर आपलं जीवन तिनं संपवून टाकलं। 12 वर्ष राजा हा असा राक्षसी योनीमध्ये भटकत राहिला, परंतु उशापामुळं 12 वर्षानं पुन्हा त्याला स्मृती आली, पुन्हा तो आपल्या राज्यामध्ये आला। राज्यामध्ये आल्यानंतर त्याला पूर्वस्मृती त्याची जागृत होती। आपल्या पत्नीला भेटल्यानंतर त्यानं पत्नीला एकांतामध्ये हा शाप सांगितला। पत्नीलाही दुःख झालं, पतीलाही दुःख झालं। शेवटी आता काय करावं, आपल्या हातून ही हत्या घडली, एका युवकाची हत्या घडली, तरुणाची हत्या घडली। जे तरुण जोडपं होतं त्या जोडप्यामध्ये एकाला मारलं, खाल्लं आणि ते तेव्हाच मी राक्षसी वृत्तीमध्ये होतो, मला तेव्हा विवेक नव्हता। आता हे माझ्या हातून जी हत्या झाली आहे, या हत्येच्या पापापासून मी कसा मोकळा होऊ आणि त्या हत्येनं
त्याच्या पत्नीनं मला जो शाप दिला आहे त्या शापापासून तरी कसा मुक्त हो, म्हणून विमनस्क होऊन राजा फिरायला लागला. फिरता फिरता त्याला गौतम ऋषी भेटले आणि गौतम ऋषीने त्याला विचारलं की अरे राजा, तुझा चेहरा एवढा म्लान का झाला आहे? तू एवढा सुकला का आहेस? तू एवढा उदास का आहेस? तुझं सगळं बरं चाललंय का? त्यावेळेस मात्र एखाद्या संतानं आपलं सुखदुःख विचारल्यानंतर राजाला भडभडून आलं आणि राजानं आपलं सगळं हृदयातलं दुःख त्यांच्या समोर व्यक्त केलं आणि म्हणला, प्रभो, वशिष्ठ ऋषीच्या शापानं राक्षस झालो. राक्षस झाल्यानंतर राक्षसी वृत्तीनं वागलो. राक्षसी वृत्तीनं वागल्यामुळे त्या एका सतीचा मला शाप लागला. माझ्या हातून हत्या घडली. आता ती हत्या माझी पाठ सोडत नाही. मला चैन लागू देत नाही. मला जीवन जगू देत नाही. माझं सगळं जे पूर्व आयुष्य होतं, जे सगळं धर्मामध्ये मी एवढा रमलेला होतो, हे प्रभू, आता मला ही दशा झाली आहे. माझी प्रार्थना आहे, आपण ऋषी आहात, आपण तपस्वी आहात, मी तुमचं लेकरू आहे, तुम्ही मला ह्याच्यातून बाहेर काढा. काय करू म्हणजे मी ह्या पापातून मुक्त होईल? सज्जन हो, या निमित्तानं याही गोष्टीचा आपण विचार करावा की आपल्या हातून अनावधानानं म्हणा, वृत्तीनं म्हणा, काही कारणानं म्हणा, जाणतेपणानं म्हणा, अजाणतेपणानं म्हणा, जर पाप घडलं तर कधीतरी आपल्याला असं कळवळून प्रायश्चित्त वाटावं, कोण्या संताच्या दारात जावं की प्रभो, आतापर्यंत माझं वागणं चुकलं, आता मी काय करू म्हणजे मला पुन्हा परमेश्वराची प्राप्ती होईल, मला परमेश्वराच्या आनंद स्वरूपाकडे जाता येईल, अशी तळमळ तळमळ असावी. आम्ही सगळे चिखल मातीचे माणसं, आपल्या हातून पाप होतच असतात. मग आपल्या हातून पाप झाले तर त्या पापातून मोकळं होण्यासाठी ते पाप नष्ट व्हावं आणि पुण्याचा प्रताप वाढावा, सद्विचार वाढावेत, सद्विवेक वाढावा, सदानंद वाढावा, सद्धर्माचं ज्ञान वाढावं, अशी वृत्ती जेव्हा तीव्र होत जाते तेव्हा संतांची आपोआपच भेट होते बरं. आणि संताला म्हणावं की हे प्रभो, मी पतित आहे, मी पापी आहे, मी दुर्गुणी आहे, आता मला ह्याच्यातून बाहेर काढा, या चिखलातून बाहेर काढा. नव्हे हा वणवा पेटला आहे, या वणव्यातून मला शांत शीतल अशा परमात्म्याच्या ज्ञानाच्या दिव्य सरोवरामध्ये घेऊन जा. हे गौतम ऋषी, तुम्ही माझ्यावर कृपा करा. घायकुतीला येऊन राजा त्यांना प्रार्थना करू लागला. संत दयाळूच असतात, संत देवाचंच रूप असतात. त्यांनी सांगितलं, लेकरा, घाबरू नको. गोकर्ण महाबळेश्वर म्हणून स्थान आहे. आता इथं कथेचा संदर्भ आला बरं. सिद्ध मुनी नामधारकाला गोकर्णाचा महिमा सांगत असताना गौतम ऋषींनी या मित्रसह राजाला जे सांगितलं ते पुढे चालवत आहेत. मित्रसह राजाला गौतम ऋषी म्हणत आहेत की गोकर्ण महाबळेश्वर म्हणून एक स्थान आहे आणि त्या स्थानावर जर तू जाशील आणि त्या स्थानावर गेल्यानंतर तिथं जर तू तप करशील तर तुझ्या सगळ्या पापाचा नाश होईल आणि तुझी वृत्ती सदाचारी होईल, सद्वर्तनी होईल, तुझं वागणं हे समाजाला हितकारक होईल. राजा, तू तात्काळ गोकर्णाला जा. आता एवढा तो त्रस्त झालेला होता की काय गोकर्ण, कुठं गोकर्ण, काय तिचा महिमा आहे, काय महात्म्य आहे, काय होईल तिथं गेल्यानं कोणाचे पाप निवृत्त झाले आहेत का, पूर्वी कोणी तिथं तप, अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाले आणि त्यानंही ते मोकळेपणानं गौतम ऋषी समोर ठेवले. गौतम ऋषीने सांगितलं की राजा, तू काळजी करू नको, सगळं भय सोडून जा. संत काय करतात तर सर्वप्रथम साधकाला निर्भय करतात. हे राजा, निर्भय हो, भय सोडून दे, हा मृत्युंजय शंकर तुला तारील. गोकर्ण महाबळेश्वरामध्ये जो स्थिर झाला आहे तो तुला तारील. अरे, गोकर्णाचं स्मरण जरी केलं तरी ब्रह्महत्यादी सारख्या मोठमोठ्या पातकांचा नाश होईल. कारण तिथं साक्षात सदाशिव ईश्वर आपल्या प्राणलिंगासह, आत्मलिंगासह राहतो. कारण तिथं त्याची स्थापना विनायकानं श्री विष्णूच्या आज्ञेनं केलेली आहे. बा, एक लक्षात घे की सगळा रात्र जरी असली आणि उजेड जरी नसला तरीही गोकर्णाला जर जाशील तर तुझ्या प्रारब्धाचा सूर्योदय होईल. तू गोकर्णा क्षेत्रामध्ये प्रवेश करशील तर तुझं अंतरात्मा शुद्ध होईल, तुझे विचार शुद्ध होतील, तुझे आचार शुद्ध होतील. अरे, तिथं अनेकांनी तप केला आहे,
तिथं इंद्रानं तप केलेलं आहे, उपेंद्रानं तप केलेलं आहे, अरे साक्षात ब्रह्मदेवानं तिथं तप केलेलं आहे. राजा, काय तिथलं मी महात्म्य तुला सांगू की साक्षात हा कर्पूर गौर असलेला सदाशिव तिथं विराजमान आहे, जणू काही ते कैलास नगरीच आहे. त्या गोकर्ण क्षेत्राच्या पूर्व दाराला साक्षात सूर्य, चंद्र आणि अष्टवसू सेवा करतात. दक्षिण द्वाराला एकादश रुद्र, अग्नी, यम, चित्रगुप्त सेवा करतात. वरुणादी देवता पश्चिम द्वाराला सेवा करतात. कुबेर, भद्रकाली, चंडी हे सगळे उत्तर द्वाराला सेवा करतात. अरे या महाबळेश्वराची पूजा कुणी कुणी केली म्हणून सांगू. चित्ररथाने केली, विश्वावसूने केली, चित्रसेन गंधर्वाने केली, रंभा, मेनका, तिलोत्तमा, उर्वशी अशा अनेक अप्सरा तिथं आपली नृत्य सेवा अर्पण करतात. आणि मोठमोठे ऋषी, ज्या ज्या वशिष्ठांनी तुला शाप दिला आहे त्या वशिष्ठांनी सुद्धा गोकर्ण महाबळेश्वरावर तप केलेला आहे. काश्यप ऋषींनी केला आहे, कण्व ऋषींनी केलेला आहे, विश्वामित्र ऋषींनी केला आहे, भारद्वाज ऋषींनी केला आहे, जैमिनी, जाबाल, किती ऋषींची नावं सांगू, कृतू, अंगिरस इत्यादी अनेक अनेक ऋषींनी, मरीचादी, नारदाने तिथं तप केलेलं आहे, अत्रि ऋषींनी तिथं तप केलेलं आहे, प्रजापती दक्षाने तिथं तप केलेलं आहे. सगळ्यांनी त्या गोकर्ण क्षेत्रावर तप करून आपल्याला सिद्ध आणि शुद्ध केलेलं आहे. अरे तप करून करून ज्याच्या अंगावर केवळ हाडं शिल्लक राहिली, केवळ हाडं शिल्लक राहिली, असे जे कृश झालेले त्यांनी कृश होईपर्यंत तप केले. असं सर्वांनी तप केलेलं हे स्थान आहे. अरे या ठिकाणी तुला सांगतो, अगस्ती असोत, सनतकुमार असोत, प्रियव्रतादी राजकुमार असोत, अग्नी असोत, ह्या ब्रह्मांड गोलातले सगळे सगळे देव, गंधर्व, यक्ष, राक्षस कुळांनी सुद्धा इथंच तप केलेलं आहे. रावणाने इथं तप केलेलं आहे, कुंभकर्णाने इथं तप केलेलं आहे, बिभीषणाने इथं तप केलेलं आहे. ही तपोभूमी आहे या, आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या कामनाची पूर्तता इथं तप करून झालेली आहे. बरं, स्वतः प्रत्यक्ष ब्रह्मदेव, महाविष्णू इथं येतात. हे धर्मक्षेत्र आहे. हे देवी देवता साक्षात भगवती या ठिकाणी विराजमान आहे. किती सांगू तुला, इथं असंख्य तीर्थ आहेत. या तीर्थावर तू जा, गोकर्ण महाबळेश्वरावर तू जा. तुझ्या हातून जी हत्या घडली आहे त्या हत्येचा दोषापासून तू निवृत्त होशील. त्या हत्येच्या दोषानं तुझ्या मनावर जे दडपण आलंय, आता मला जे सांगावं वाटायला ते सांगू का, की पाप केल्यानंतर मनावर जे दडपण येतं, मनाची जी बेचैनी होती, ती मनाची बेचैनी संपून पुन्हा मनुष्य सदाचारी, सत्प्रवृत्त, सत्संगतीनं आणि पुण्यवान कर्मामध्ये गुंतून राहण्याचं सामर्थ्य या तीर्थक्षेत्रामध्ये असतं. म्हणून जाणीवेनं तीर्थक्षेत्र करावेत, जाणीवेनं तीर्थयात्रा करावी. अरे बाबा, तरी हा जो राजा आहे, या राजाला एवढं सांगितल्यावर तरी तो म्हणत आहे की अहो, माझ्यासारखा पापी कोणी नाही. मी माझ्या गुरुचा अवमान केला, मी एका युवकाची हत्या केली, त्या पती पत्नीचा माझ्या हातून वियोग झाला, ह्याच्यापेक्षा काय पाप असतात. अजून एका पापाचा उल्लेख या ठिकाणी गौतम ऋषींनी केलेला आहे. म्हणले हे सगळ्या पापातून तू निवृत्त होशील याचा अर्थ कृपा करून असा घेऊ नका की पाप करा आणि गोकर्ण महाबळेश्वरला जा आणि पुन्हा वापस येऊन पाप करा. पाप करण्याला प्रोत्साहित करण्यासाठी क्षेत्र महिमा नाही आहे. ते पापातून निवृत्त झाल्यानंतर जी सदाचारी वृत्ती आहे, त्या सदाचारी वृत्तीनं जीवन जगण्याची प्रेरणा घेणं, याच्यासाठी ते सगळं तीर्थक्षेत्राचं महिमा सांगितलेला आहे. नाही तर पाप करा, हत्या करा, खून करा, चोरी करा, दरोडे करा आणि एखाद्या तीर्थक्षेत्रावर जा, इतका भाबडेपणा नाही. एवढ्या भाबडेपणानं चालत नाही. क्षेत्रावर गेल्यानंतर त्या क्षेत्राचा महिमा समजून घेऊन तिथं तप करून आपल्या अंतःकरणाला शुद्ध करावं, स्वच्छ करावं, निर्मळ करावं आणि एकदा झालेली आपल्या हातूनची चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी. हे मात्र या कथेतून आपण समजून घ्यावं. गौतम ऋषींनी याच्याही पेक्षा एका मोठ्या पापाचा उल्लेख या ठिकाणी केला आहे की जो व्यभिचार आहे.
आपल्याकडे हत्येला जेवढं पाप समजलं जातं तेवढंच व्यभिचारालाही पाप समजलं जातं. तर ते म्हणले, एक व्यभिचारी कन्यका आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली की जी व्यभिचारी होती, जिचा आचार विचार भ्रष्ट होता, जिला अनेक पुरुषामध्ये रममान होण्याची सवय लागली होती, ती असंच रमत रमत एक जणाबरोबर रमली आणि तिथं असून सुद्धा तिनं वेड्यासारखं उतार वयामध्ये चांडाळणीसारखं तिनं जीवन जगली. चांडाळणीसारखी तिची दशा झाली. अशी चांडाळणीसारखी दशा झालेली एक होती. तर तिला सुद्धा गोकर्ण महाबळेश्वरावर ती अशी वेड्यासारखी जायला लागली. आम्ही तिथं पाहिलं की ही चांडाळीन पापी हिचा जेव्हा गोकर्ण महाबळेश्वराच्या पायथ्याशी प्राण जायचा वेळ आला तर तेव्हा महादेवाचे दूत विमान घेऊन तिच्यासाठी आले. तेव्हा आम्ही त्या दूतांबरोबर संवाद केला की ह्या पापी चांडाळणीला तुम्ही कसं काय घेऊन जात आहात. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हिचं जे प्राणोत्क्रमण होत आहे ती गोकर्ण महाबळेश्वर सारख्या पवित्र तीर्थावर होत आहे, म्हणून ती पापापासून निवृत्त झाली. सज्जन हो, ह्या कथा म्हणून मधुर असतात. कथा समजून घ्यायच्या असतात. कथेमधला आपल्याला सोयीस्कर असलेला भाग घेऊन मनोरंजन करण्यासाठी त्या नसतात. तर कथेच्या पाठीमागे जी गाथा आहे आणि कथेमध्ये आमच्या व्यथा निवृत्त करण्याचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा विचार करून कथा नावाचं औषध आपण सगळ्या संसारी भाविकांनी अवश्य ग्रहण करावं. कथा हे औषध आहे. कथेच्या माध्यमातून गोकर्ण महाबळेश्वराच्या निमित्तानं मित्रसह राजाची कथा सांगितली, ही चांडाळणीची कथा सांगितली. या कथेच्या माध्यमातून राजाने किती पाप केले, चांडाळणीने किती पाप केले, तरी ती मुक्त झाली. मग आपण सुद्धा काय करू, एकदा गोकर्णाला जाऊन येऊ म्हणजे आपण मुक्त होऊ, असा सोयीस्कर विचार साधकानं कधीही करू नये. साधकानं कथेकडे मार्मिक दृष्टीनं पाहावं, त्याच्यातलं मर्म समजून घ्यावं की आपल्या हातून जर चूक घडली, आपल्या हातून जर पाप घडलं तर त्या पापाचा बोजा जन्मभर वागवून मरायचं असं नाही ठेवली आमच्या धर्मानं अडचण. त्या अडचणीतून आम्हाला मुक्त करण्याचा धर्मानं प्रयत्न केला आहे, कार्य केलं आहे, पण त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. पाप करायचे, क्षेत्रावर जायचं आणि पुन्हा पाप करायचे, हे कथेला अभिप्रेत नाही. माझी हात जोडून सगळ्या भाविकांना विनंती आहे की कथा गंमत म्हणूनही ऐकू नये, कथा मनोरंजन म्हणूनही ऐकू नये. ठीक आहे, थोडस मनाचं रंजन व्हावं, मन त्याच्यामध्ये गुंतण्यासाठी कथा ही रंजकतेनं ठेवावी. परंतु सज्जन हो, या कथेचं मर्म समजून घेऊन आपलं जीवन, आपल्या चुका पुन्हा आपल्या आयुष्यात पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आणि अशी दक्षता घेतल्यानंतर हा परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, प्रेमळ आहे आणि आपण त्याचे लेकरं आहोत. मायेच्या प्रभावामुळे म्हणा, पूर्व प्रारब्धामुळे म्हणा, काय आपल्या हातून चुका घडल्या असतील त्या घडल्या भगवंता, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलारे चित्त शुद्ध करा. असं चित्त शुद्धीसाठी या कथेचं चिंतन आपण करावं अशी आपल्या चरणी प्रार्थना करून 7व्या अध्यायाच्या चिंतनाला इथं मी विराम देतो. आणि 8व्या अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी कशी साधकावर कृपा केली याचं दर्शन घेण्याचा आपण प्रयत्न करू. सज्जन हो, तोपर्यंत हृदयापासून म्हणूया अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.